धुळे तालुक्यातल्या रावेरसह आजूबाजूच्या पंचक्रोशीतून खडी क्रेशरसह इतर भागातून गौण खनिजाची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे गावकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपराची वाहतूक रोखत वाहन चालकांना चांगलाच जाब विचारला आहे। या भागातून काही वाहनधारक वगळले तर 90% वाहनधारक शासनाचा महसूल बुडवून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी करत आहे। दिवसा ढवळ्या होणाऱ्या या वाहतुकीकडे महसूल प्रशासनाने देखील कानाडोळा केलाय की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। सततच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे गावामध्ये धुळीचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालं असून गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ गौण खनिजाची चोरी करणाऱ्या गौण खनिज माफियांना अटकाव करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे। रावेर, दह्याने, जुन्नर, बयाणे यांसह आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात खडी क्रेशर चालकांनी व्यवसाय टाकले आहे। मात्र या खडी क्रेशरमुळे वायू प्रदूषण होत असून शासनाने घालून दिलेल्या नियमांना देखील तिलांजली दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। शासनाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या व ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या मुजोर खडी क्रेशर चालकांसह वाहनधारकांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।